12 छात्रों की पंक्ति में जब करण 3 स्थान दाहिनी ओर स्थानांतरित होता है तो वह दाहिनी छोर से 5वें स्थान पर पहुंच जाता है। तो पहले वह बाएं छोर से किस स्थान पर आता है कि इन बाय इन दाय। आता जब करण 3 स्थान दाहिनी ओर म्हणजे इकडे आला समजा इथं होता तो आता इथे गेला किती 3 जागा सोडतो तो दाएं स्थान से 5वी आता इथे किती नंबर आला तो 5वा 5 आणि 3 बरोबर टोटल लोक किती आहे 12 काढलेले 4 आणि त्याच्या स्थान किती वर्णमाला मध्ये सर्व अक्षरे असतात ठीक ए बी काय म्हणतात त्यांनी वर्णमाला के ताय से इकडनं किती अक्षर 18 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आहे बघा आता तुम्ही असे करू शकले असते टोटल अक्षर किती आहे 26 मधून 8 राहिले किती राहिले 1 2 3 4 5 6 7 8 त्याच्या पुढचा अक्षर ठीक आहे आता 18 दाय म्हणजे ही उजवी बाजूने आली बाय म्हणजे डावी बाजू वर्णमालाच्या दाय 18व्या अक्षर का दाईवा म्हणजे याच्या परत उजव्या बाजूला किती अक्षर 7 1 2 3 4 5 6 7 एक्स की रैंक ऊपर से कितने 15वीं और कक्षा में कुल कितने छात्र हैं 40 पर रेगुलर ले अंग्रेजी वर्णमाला में 22 से 90 अक्षर आता है वर्णमाला कौन है प्रश्न असा आला की वर्णमाला काढून घ्यायची आता बाह्य म्हटलं म्हणजे बघा हा डावा आणि दाय म्हणजे काय उजवा सूर्य दाय म्हणजे उजवा आणि बाह्य म्हणजे आता बाह्य ओर से 90 स्थान जिकडनं मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षर की दाई ओर म्हणजे त्या साइडला 10वां स्थान पर 1 2 3 4 5 6 7 8 9 काय बाय वीक and दाय वीक बाय वीक and दाय वीक वर्णमालाच्या डाव्या बाजूला म्हणजे बाह्य ओर इकडनं 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्या दाईवर समजतंय प्रश्न तिथं अक्षर दाबो 1 2 3 4 5 6 7 8 9 संदर्भ कोणाचा आहे या अक्षराचा वर्णमालेचा नाही
इथं लोक एकूण जिसमें एक रैंक एका व्यक्तीला एका रँक मिळतो बघ, ठीक, त्याला एकच ठिकाण भेटतं 50 नंबर मोल जे घेतो 23, ठीक है। सूची में संजय के नीचे केवल 18 के लगे, कॉलम किती आहे 18 आणि कुल किती आहे, एकूण लोक किती आहे, किती बोलले, परत तो एक गडी संजय किती झाले, बरोबर, एकूण लोक किती आहे, बोलले किती आता या उत्तर समजतंय का, बोल आता आपल्या उत्तर बरोबर आहे, आपल्याला मोहन आणि संजयच्या मध्ये विचारलेलं लोक किती आहे, आता हे किती ते 32, त्याचं ठिकाण किती मोहनचं किती आहे, किती बदला की हा 9, बरोबर, एक वेळेस तो डबल काउंट झाला संजय खालून आहे वरून आहे, चुकीचं सांगा ते बघू प्रश्न काय आहे, यदि अंग्रेजी वर्णमाला की 22 डायग्राम आपण काय करू, वर्णमाला लिहू, ये नहीं का मुझे यदि अंग्रेजी वर्णमाला के बाएं के दाएं ओर तीसरा अक्षर और तीसरा अक्षर काय म्हणजे प्रत्येक तिसरा जो अक्षर असतो तीसरा अक्षर हटा दिया जाता है तो प्राप्त नई श्रृंखला दाएं ओर से 12 अक्षर कौन सा होगा, आता आपण काय करू, पूर्ण वर्णमाला लिहू, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे ए जे एम एन क्यू आर वी डब्ल्यू एक्स वाय, आता प्रत्येक तिसरं अक्षर 1 2 3 हे काय बरोबर, 1 2 3 हे काय, 1 2 3 हे काय, 1 2 3 हे गायब झालं, 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 तिथं गायब झालं, आता ही वर्णमाला झाली, आता या वर्णमालाच्या दाई ओर समजा इकडनं आता किती अक्षर 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काय होतं, ठीक आहे बरं एक लक्षात काय तर आपण ABCD लिहून घ्यायची, बाकी काय कोड आवी बरोबर, आता काय म्हटलंय, अंग्रेजी वर्णमाला के बाएं से इकडनं दाएं लिखने पर
ऊन सुरुवात केली डाव्या बाजू उडून उजव्या बाजूला सुरुवात केली तो 22 से 12 अक्षर म्हणजे इकडनं किती अक्षर 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर किती लागलं याला याच्या बघा 12वे अक्षर के आणि याच्या दाईवर किती अक्षर 5 1 2 3 4 काय आलं बघ आता किती अक्षर म्हटलं बघा निम्नलिखित में से कौन सा विकल्प अंग्रेजी वर्णमाला में से बाई हो बरोबर आता 20 अक्षर कोणतं आलं तुमचं टी 20 बरोबर काय टी तुमचं अक्षर पाठाचं उत्तर क्विक येतं त्याचे किती उजव्या बाजूला 5 अक्षर 1 2 3 4 5 काय आलं जेबी सर्जरी पाठ असेल 7